खाते वाटपाबाबत महायुतीची आज बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। 2 ते 3 दिवसात खाते वाटपाची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कालच या संदर्भात वक्तव्य केलं होतं। खाते वाटपासंदर्भात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीत खाते वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। 2 ते 3 दिवसात खाते वाटप होईल असं वक्तव्य अजितदादांनी केलं होतं। तर आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। महायुतीची बैठक पार पडती बैठक होण्याची शक्यता आहे। खाते वाटपाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे। काय अधिकची अपडेट आहे? काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज आता खाते वाटप काय करायचं, कुठल्या पक्षाला कुठली खाती द्यायची, किती खाती द्यायची, गृह कोणाकडे असेल, अर्थ कोणाकडे असेल, नगरविकास कोणाकडे असेल, या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची म्हणजे एकनाथ शिंदे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या 3 नेत्यांची बैठक ही जी आहे ती आज होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये खात्यांचा जो फॉर्म्युला आहे, कोणाकडे कुठली खाती हे ठरेल, नक्की काठी कोणाकडे जायची, कुठल्या खात्यावरनं अडल्या, अशा अनेक बातम्या ज्या आहेत येत आहेत त्याला उद्यापर्यंत पूर्णविराम लागेल अशी शक्यता आहे। आज रात्रीपर्यंत खाते वाटपासंदर्भातला अंतिम निर्णय होईल अशी शक्यता आहे आणि उद्या खाते वाटप जे पोर्टफोलिओ जे आहे ते जाहीर होतील असं वाटतंय। जर का कुठल्या खात्यांवरनं जर का अडचण झाली किंवा कुठले खाती जे आहेत त्याच्यावरनं कुठेतरी समन्वय नसला, वाद असले तर नक्की ह्या गोष्टी वाढू शकतात। तर नेमकं कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळू शकतात अशी काही चर्चा आहे का, किंवा या संदर्भात या बैठकीत काही चर्चा होणार आहे का? निश्चित एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं हवं आहे, त्याच्यासोबत सार्वजनिक बांधकाम खातं हवं आहे, उद्योग हवा आहे, भाजपाला गृहमंत्रीपद हवं आहे, त्याच्यानंतर नगरविकास खात्यावरची सुद्धा त्यांनी दावा सांगितला आहे, कृषी आहे, त्याच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मेन आहे, त्याच्यानंतर महिला बालकल्याण अशी अनेक खाती त्यांना अपेक्षित आहेत। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।